नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर मी अमोल मांगुळकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण रोज रात्री 9 वाजता या चॅनलवरून लाईव्ह बॅचेस या ठिकाणी सुरू केलेली आहे। लाईव्ह बॅच आपण या ठिकाणी घेतोय आणि आपण मॅथ पार्ट 1 चा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 हे आपण बघितलेले आहेत, घेतलेले आहेत। याचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली म्हणजे जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये मी प्लेलिस्टची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आता आपण आज घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 आणि प्रॅक्टिस सेट 1.4 हा अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रॅक्टिस सेट आहे, ज्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्स रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स म्हणजे जे की लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स दिलेले नाहीत पण आपण त्यांना लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि सॉल्व करू शकतो, अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहायचे आहेत। तर आपण लगेच सुरुवात करू, जास्त वेळ न घालवता। अतिशय महत्त्वाचे 3 आणि 4 मार्कला विचारले जाणारे प्रश्न या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण घेणार आहोत आणि त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही पुस्तक जवळ ठेवायचे, ज्यामुळे तुम्हाला मी काय शिकवतो हे लक्षात येत जाईल। तर पुस्तक सोबत ठेवायचा। प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स असे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्ट जो म्हणजे क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन एकच प्रश्न दिला मुख्य आणि त्यामध्ये सब क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत। तर 2/x minus 3/y equal to 15 इज द फर्स्ट इक्वेशन, हे दिलेलं पहिले इक्वेशन आहे। आणि त्यानंतर 8/x प्लस 5/y equal to 77 इज द सेकंड इक्वेशन, हे आपल्याला दुसरे इक्वेशन इथं दिलेले आहे। आता या दोन इक्वेशनला मित्रांनो अगोदर आपल्याला लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे। तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये तर व्हेरिएबल आहे, x आणि y व्हेरिएबल आहे, पण हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल नाहीत। आपण जी डेफिनेशन पहिल्या लेक्चर मध्ये बघितली लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स ची, ती अशी होती, इक्वेशन विच हॅव टू डिफरंट व्हेरिएबल्स and the index of every variable is a 1 that is called as linear equation in the two variables। म्हणजे जर दिलेल्या इक्वेशन मध्ये जर दोन डिफरंट व्हेरिएबल असतील आणि प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स जो आहे तो 1 असेल, पॉझिटिव्ह 1 असेल, तर अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल म्हणतो। पण आता हे जे इक्वेशन आहे 2/x प्लस मायनस इथं मायनस दिलं -3/y इक्वल टू किती आहे, इक्वल टू 15। तर याला जर आपण फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिलेल्या टर्मला जर इंटिजर मध्ये आणलं तर हे 2 इथं राहणार, x वरती जर आले तर त्याचा जो पॉझिटिव्ह इंडेक्स आहे 1 हा निगेटिव्ह होणार आहे। मग 2x रेज टू -1 आणि -3y रेज टू -1 इक्वल टू 15 म्हणजे ही लिनियर इक्वेशन नाहीये। तर आपल्याला याला रिड्यूस करायचं म्हणजे रूपांतरित करायचं आणि नंतर त्याला सोडवायचं आहे। तर आपण सुरुवात करू लगेच। पहा या ठिकाणी इथं 2/x जे आहे तर याला बघा या ठिकाणी 20 जर समजा नंबर दिली, 20 ला मी जर असं लिहिलं 2 × 10, पहा तर यांचा गुणाकार किती येतो, यांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा काय 20च आहे। बर जर मी असं लिहिलं 4 × 5 तरी सुद्धा अर्थ तोच आहे, व्हॅल्यू तेवढीच लिहिली मी। बर त्यानंतर अजून समजा या ठिकाणी 5 × 4 असं लिहिलं तरी तेच येणार आहे 20। म्हणजे आपण काय केलं की या 20 ला फॅक्टर फॉर्म मध्ये लिहिलं, हे त्याचे फॅक्टर आहेत, ओके, किंवा 1 × 20 लिहिलं तरी सुद्धा फॅक्टर आहेत। मग आता हे फॅक्टर फॉर्म मध्ये लिहिलं, व्हॅल्यू तेवढीच राहायला लागली। मग 2/x चे फॅक्टर जर मी इथे लिहिले तर न्यूमरेटर मध्ये असणारे जी नंबर आहे ती इथे येणार आहे इंटिजर मध्ये 2 × मग इथं काय येतं ब्रॅकेट मध्ये 1/x येतं। 2 च्या जागेवर 2 जर इथं न्यूमरेटर 2 जर इंटिजर मध्ये आला तर मग इथं न्यूमरेटर मध्ये काय राहणार आहे तर 1 राहणार आहे 1/x।
म्हणजे 2/x चे फॅक्टर 2 × 1/x हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे इथं सोडवण्यासाठी. म्हणजे आपण इथं बरेचदा डायरेक्ट जर समजा लिहिलं असं सांगतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर पहा 2 इन द ब्रॅकेट 1/x हे झाले 2/x चे फॅक्टर -3 इन द ब्रॅकेट 1/y. तर ह्या दोघांचा गुणाकार केला ते एवढाच येतो 3/y. ओके 3 × 1 म्हणजे 3/y. हे फॅक्टर फॉर्म मध्ये लिहिलं आपण त्याला इक्वल टू 15. सेकंड इक्वेशनला पण फॅक्टर फॉर्म मध्ये मी जर लिहिलं तर 8 × 1/x प्लस 5 × 1/y इक्वल टू 77. एक मिनिट एकदा चेक करू, कारण काय होतं एखादी किंमत जर आपण चुकीची लिहिली तर मग उत्तर पुन्हा चुकतं आणि मग पुन्हा अडचण येते, पुन्हा तेवढाच वेळ जातो है ना. तर त्यामुळे एकदा त्याला रिचेक करत जा. तुम्ही पण लिहिताना बरोबर लिहिलंय का नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक असतं. बरं ठीक आहे. आता पहा इथे आपल्याला ॲझ्युम करायचंय. काय ॲझ्युम करायचंय? आपण जे दोन इक्वेशन कन्वर्ट करून लिहिले तर इथं पहा फर्स्ट टर्म मध्ये 1/x 1/x असे दोन ब्रॅकेटमध्ये टर्म आलेले आहेत, इकडं 1/y आलंय. तर आपल्याला ॲझ्युम करायचं 1/x याची व्हॅल्यू आपण m घेणार आहे अँड 1/y याची व्हॅल्यू आपण n घेणार आहे आणि मग आता कन्वर्ट करणार आहे. हे जे दोन इक्वेशन आहे हे 2 जशाला तसे राहील. 1/x च्या जागेवर काय ठेवणार तुम्ही? m ठेवणार. -3 × 1/y च्या जागेवर काय टाकणार तुम्ही? n टाकणार इक्वल टू किती? 15. इथं इक्वेशन नंबर 1 दिलं. बरं त्यानंतर 8m प्लस इथे 5 जशाल तसे आणि 1/y ची व्हॅल्यू काय होणार आहे सांगा? n इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 2 दिलं. आता विद्यार्थी मित्रांनो ह्या 3 ओळी महत्वाच्या आहेत. जर समजा तुम्ही डायरेक्ट 1/x आता ही ओळ घेतली, दिलेली इक्वेशन घेतले, त्यानंतर लगेच ॲझ्युम केलं लेट 1/x इक्वल टू m आणि 1/y इक्वल टू n आणि मग कन्वर्ट करायला गेले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही 1/x कुठे आहे, इथं तर दिसत नाही. मग त्याची व्हॅल्यू जर m आहे तर मग हे 2m कसं काय झालं? हे 2/x होतं, मग हे 2m कसं झालं? तर हे सगळं समजण्यासाठी आपण त्याला फॅक्टराइज केलेले 2/x याचा अर्थ 2 × 1/x. ओके आणि 3/y म्हणजे 3 × 1/y. तशा पद्धतीनं सेकंड इक्वेशन आणि मग आपण 1/x च्या जागेवर m पुट केलं इथे आणि इथे आणि इथं n पुट केलं आणि ही इक्वेशन मिळाली. आता क्लिअर झालंय. आता सगळे उदाहरणं या पद्धतीने आपण करणार आहे आणि एवढ्या स्टेप तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ह्या जर तुम्हाला समजल्या तर पुढं मात्र तुम्ही इक्वेशन सोडवू शकता, काहीच अडचण नाही मग तुम्हाला. बरं पुढे काय होतंय बघा. आता इथे आपल्याला इक्वेटिंग ऑफ कोएफिशिएंट मेथड म्हणजे सहगुणक समान करून व्हेरिएबल m चे कोएफिशिएंट आपण इक्वल करूया आणि मग सोडवूया. आपल्याला लिनियर इक्वेशन सोडवताना कोएफिशिएंट इक्वल करून सोडवावे लागतात. दोन व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल असणं आवश्यक असतं. इथं m चा कोएफिशिएंट 8 दिलेला आहे, इथं दिलेला आहे 2. मग 2 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 होणार आहे, तर 4 न मल्टिप्लाय केलं तर मग इथं लिहावं लागेल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4. आता इक्वेशनला मल्टिप्लाय करताना एक गोष्ट ध्यानात घ्या, फक्त फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय नाही करायचं, तर त्या इक्वेशन मध्ये जेवढे टर्म्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जेवढे काय असतील त्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचे. तर 2 × 2m नाही 4 × 2m 4 × 2 मीन्स किती झाले? 8m. 4 × 3 म्हणजे काय झालं? 12n. 4 × 15 म्हणजे काय झालं? 60. इक्वेशन नंबर काय दिलं? 3 दिलं. बरं त्यानंतर काय करा आता या ठिकाणी m चा कोएफिशिएंट 8, इथं m चा कोएफिशिएंट 8. मग अशा वेळी कोएफिशिएंट इक्वल आहे तर मग करायचं काय? आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करावं लागेल. कोएफिशिएंट सेम आहेत आणि साइन पण सेम आहे तर सबट्रॅक्शन. कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन अपोजिट आहे, 1 + 1 - तर ॲडिशन असते. तर या ठिकाणी काय करणार आहे आपण? सबट्रॅक्ट इक्वेशन 3 from 2. मग या ठिकाणी 3 इक्वेशन जे आहे तर 2 मधून त्याला सबट्रॅक्ट करूया. 8m + 5n इक्वल टू 77 आणि त्याच्या खाली इथं लिहा 8m - 12n इक्वल टू 60. पहा या ठिकाणी इक्वेशन 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करून हे जे इक्वेशन 3 मिळालं होतं
तर इक्वेशन 2 घेतलं आणि त्याच्या खाली आपण इक्वेशन 3 घेतलं. यांची आपल्याला करायची सबट्रॅक्शन करताना इथं मिडलला आपण क्रिया दर्शवणारं साईन देणार आहोत. याने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं म्हणजे ते जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनेल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बनेल. साईन चेंज करायचे सबट्रॅक्शन करताना. मग हे अपोजिट टर्म आहे, हे कॅन्सल झाले. चेंज का करायचे? कारण ह्या निगेटिव्ह साईनने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनतं आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह बनत असतं, म्हणून करायचे असतात. आता +5 आणि +12, 5 + 12 म्हणजे किती झाले? दोन्ही पॉझिटिव्ह 17n बरोबर इक्वल टू. आता 77 - 60 इकडं आपण या 5 आणि 12 ची ॲडिशन केली का? कारण दोन्ही पॉझिटिव्ह होते म्हणून. पलीकडे आपण 77 मधून 60 मायनस करतोय आणि त्यांचं आन्सर येणार आहे 17. काय येणार आहे? कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह होतं. तर या ठिकाणी जरी सबट्रॅक्शन असलं तर सगळ्यांची सबट्रॅक्शन होत नसते. इकडं आपण ॲडिशन केली. ॲडिशन होणार आहे का सबट्रॅक्शन हे त्यांच्या साईनवर डिपेंड असतं, चिन्हावर डिपेंड असतं. तर दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर ॲडिशन करा, म्हणजे दोन्हींचं साईन सेम आहे, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर ॲडिशन करा आणि दोन्हींना जे साईन ते आन्सरला द्या. तर या ठिकाणी काय 17n = 17. तर n = काय येणार आता? 17/17 म्हणजे आन्सर काय आलं? n = 1. आता n = आता प्लेस करा इथे, प्लेस n = 1 इन इक्वेशन 1 or 2 कशातही ठेवा. आता फर्स्ट इक्वेशन जे आहे 2m - 3 × n म्हणजे 1 = 15 आणि हे 2m ॲज इट इज 3 × 1 मीन्स 3 = 15. आता 2m = 15 + 3 किती झाले? 18. 2m = 18. m = 18/2 मीन्स 9. m ची व्हॅल्यू 9 आहे. पण आता आपलं आन्सर निघालं का? अजून नाही निघालं मित्रांनो. इथं आपण ॲझ्युम केलेले आहेत, बट असं लिहावं लागेल. बट 1/x = m हे आपण ॲझ्युम केलं होतं अँड 1/y = n असं ॲझ्युम केलं होतं. तर 1/x तसंच राहणार. आता m ची व्हॅल्यू 9 आहे, इथं 9 लिहा अँड 1/y = यांची व्हॅल्यू काय मला सांगा? यांची व्हॅल्यू निघाली 1, इथं 1 लिहा. आता काय होणार आहे? हे x आहे ना, 9च्या जागेवर जाणार आणि 9 हे x च्या जागेवर येणार, म्हणजे या ठिकाणी x = 1/9 ही व्हॅल्यू मिळते अँड y = डिवाइड y पलीकडे जाऊन मल्टिप्लाय, मग इथं न्यूमरेटरमध्ये 1 राहतो म्हणजे y = 1. आता सोल्युशन आहे आपलं x = पहा सोल्युशन, इथं मी यस टाकतो म्हणजे सोल्युशन x, y आणि = 1/9, 1. तर हे झालं सोल्युशन. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही काढलेलं सोल्युशन म्हणजे चूक आलं का बरोबर आलं याला व्हेरीफाय कसं करायचंय? थोड्या वेळामध्ये, काही सेकंदात, पटकन. तर अगोदर तुम्ही याला स्क्रीनशॉट करा, मग आपण त्याला मी तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो. स्क्रीनशॉट करून कसं व्हेरीफाय करायचं ते दाखवतो. पहा या ठिकाणी आपलं जे काय आलेलं आहे सोल्युशन आलं. तर आलेलं सोल्युशन तुम्हाला इथे पहा, इक्वेशन 1 किंवा 2 कोणतंही घ्या, त्याच्या लेफ्ट हँडमध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची x आणि y ची. 2/x - 3/y इथे ध्यानात घ्या, 3/y. तर इथं राईट हँडला काय 15. तर याला सॉल्व्ह केलं तर आन्सर 15च आलं पाहिजे. तर 2/x, x ची व्हॅल्यू काय 1/9. हे 2 ॲज इट इज राहिले. 1/9 म्हणजे 1/9 -3/y ची व्हॅल्यू 1 आहे. तर या ठिकाणी आता 2 ला 1/9 फ्रॅक्शननं डिवाइड करायचं म्हणजे काय करायचं असतं? तर ते इनव्हर्स होणार आहे. इनव्हर्स म्हणजे 9/1 होणार आहे, म्हणजे 9 होणार आहे. -3 9 × 2 म्हणजेच किती झाले रे? 18. 18 - 3 म्हणजे आन्सर काय आला? 15. हे काही सेकंदामध्ये तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. व्हेरीफाय म्हणजे तुम्ही काढलेलं सोल्युशन हे बरोबर आलंय का रॉंग आलंय हे तुम्हाला अशा पद्धतीने चेक करता येईल. यानंतर आता या पुढचं उदाहरण यापेक्षा थोडं वेगवेगळे आणि थोडे मोठमोठाले पुन्हा होत जात आहेत. हे सोपं आणि हेही थोडं मोठं होतं पण सोपं होतं आणि सगळे सोपे आहेत तसे, काही अवघड नाही आहे, काही घाबरायचं काम नाही. तर तुम्ही पाहत राहा, आपण सगळे व्यवस्थित घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा
सेकंड जे इक्वेशन आहे 10/x + y 10/x + y बरं प्लस 2/x - y and equal to 4 second equation is given 15/x + y minus 5/x - y and equal to -2 equal to काय -2. हां आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की इक्वेशन लिहितानाच थोडं काळजीनं लिहायचं, नीट बघून लिहायचं, चिन्ह वगैरे हे सगळं पद्धतशीर म्हणजे चुकण्याची शक्यता नसते. बरं हे झालं सेकंड इक्वेशन. आता मित्रांनो इथं 10/x + y डिनोमिनेटर बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये फर्स्ट टर्मचा डिनोमिनेटर इथं x + y, इथं पण x + y, सेकंड मध्ये इथं x - y, तिथं पण x - y. तर तुम्हाला करायचं काय, मी आता सांगितल्याप्रमाणे फॅक्टराइज करायचंय. 10/x + y ची व्हॅल्यू काय होणार 10 × 1/x + y प्लस 2 × आता ह्या दोन ओळी मी तुमच्यासाठी खास मुद्दाम लिहून दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला असे इक्वेशन दिसले की हे कळायला पाहिजे की याला फॅक्टराइज करायचंय आणि मग याची व्हॅल्यू आपल्याला अझ्युम करायची. आलं ध्यानात तुमच्या. तर यासाठी आपण लिहितोय आणि सेकंड इक्वेशनला काय करणार तुम्ही 1/x + y minus 5 × 1/x - y equal to -2. आता करणार काय, लेट अझ्युम करा. चला लेट 1/x + y equal to m and तुम्ही काही घेऊ शकता, a b p q वगैरे काही घेऊ शकता, m n असंही घेऊ शकता. तर 1/x - y equal to n. ओके. तर आता होणार काय, तर आपल्याला 1/x + y हे दोन जे ब्रॅकेट आहे ना याच्या जागेवर फक्त हे m टाकायचंय, बाकीचं इक्वेशन तसंच. यांच्या जागेवर आपल्याला n टाकायचं, इक्वेशन तसंच. म्हणजे इक्वेशन काय मिळणार आपल्याला 10m + 2n equal to 4. इक्वेशन नंबर याला 1 द्या. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे 15m किती 15m - 5n equal to -2. इक्वेशन नंबर 2. बरं आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याला जरा ऑब्झर्व करा. याला सॉल्व्ह करायचं आहे. कोएफिशियंट कुणाचे इक्वल आहेत तर कुणाचेच नाही, m चे कोएफिशियंट इक्वल नाही किंवा n चे नाही आहेत. तर मग कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी काय करायला पाहिजे तर मल्टिप्लाय करायला पाहिजे. कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे बरं सांगा पटकन. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 ला म्हणजे इथं n चा कोएफिशियंट 2 आहे आणि सेकंड मध्ये 5 आहे. तर आपण काय करू, ह्या 5 ने फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करूया, फर्स्ट सगळ्या टर्मला. मल्टिप्लाय इक्वेशन 1/5 अँड 2/2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं सांगा बरं. अँड 2/, आता हे 2 इक्वेशन आहे, याला कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे, फर्स्ट मध्ये n चा कोएफिशियंट 2 आहे तर 2 ने मल्टिप्लाय करा 2/2. आणि फक्त गोल कशाला करा, इक्वेशन नंबरला असं गोल करा, ज्याने मल्टिप्लाय करतो त्या संख्यांना गोल करायचं नाही. लिहिलेलं उदाहरण लिहिलेलं कसं लिहिलं गेले बोर्डवर यावर तुम्ही जरा जास्त लक्ष द्या आणि तसंच लिहा. मग त्यात काही चुका करू नका, ज्यामुळं तुम्हाला पुन्हा घरी प्रॅक्टिस करताना किंवा उत्तर लिहिताना काही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी पहा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/5, 5 ने मल्टिप्लाय केलं, 5 × 10 50 झाले. किती झाले 5 × 10 50m, 5 × 2 10n, 5 4 20. याला काही आता इक्वेशन नंबर द्यायची आवश्यकता नाही. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 ने. 15 2 जा किती झाले 30m मायनस 2 5 जा 10n आणि इक्वल टू 2 2 जा 4 -4. आपल्याला या ठिकाणी बघा n व्हेरिएबलचे कोएफिशियंट, व्हेरिएबल n चे कोएफिशियंट या ठिकाणी इक्वल झाले आणि त्यांचं साइन काय अपोजिट आहे. मग अशा वेळी आपण काय करणार, ॲडिशन करणार यांची. ॲडिशन करणार तर ॲडिशन ही ॲडिशन होणार एक सबट्रॅक्शन. जरी आपण ॲडिशन करणार आहे मग इथं लिहिणार ॲड अबोव इक्वेशन्स. काय ॲड अबोव इक्वेशन्स, इथं कारण द्यायचं आहे तुम्हाला ॲड अबोव इक्वेशन्स. थोडं शॉर्टमध्ये त्याला करू शकता, काही अडचण नाही, यालाही मार्क मिळतात. तर 50 + 30 किती झाले सांगा बरं. 50 + 30 म्हणजे झाले 80. दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळं सम झाली आणि दोन्हींना जे साईन आहे ते आन्सरला दिलं. +10n आणि -10n अपोजिट टर्म आहे, कॅन्सल झाले.
+20 - 4 एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. मग अशा वेळी ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करा, ग्रेटरचं साईन द्या. म्हणजे 20 मधून 4 मायनस झाले 16 आलं. आता m ला मल्टिप्लाय 80 16 ला काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. पण इथं एक महत्वाची गोष्ट, महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला क्लिअर करायचा आहे की बरेच विद्यार्थी काय होतं ना, आपण जनरली काय करतो, मोठ्या संख्येला लहान संख्येनं डिवाइड करत असतो डिवायडेशन करताना. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं ना m इक्वल टू काय लिहायला पाहिजे, m इक्वल टू लिहायला पाहिजे 80/60. 16 5 जा 16च्या टेबल जर आपण 5 पर्यंत म्हणला तर 80 येत आहे सर. मग आता 80/60 असं नाही होणार मित्रांनो. का नाही होणार ते सांगतो. इकडे जरा नीट ध्यान द्या, समोर लक्ष द्या. 80m = 16 आहे बरोबर. 80m = 16 आहे. तर m चा कोएफिशियंट काय 80 आहे. मग इकडे मल्टिप्लाय आहे. मग मल्टिप्लाय असणारे नंबर राईट हँडला जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. तर कुणाला डिवाइड होणार आहे, 16 ला. म्हणून मग छोटी नंबर असली तरी 16 ही न्यूमरेटर मध्ये वरती राहणार आहे आणि 80 डिनोमिनेटर मध्ये म्हणजे खाली येणार आहे. आणि फ्रॅक्शन म्हणतो करा दोन्हींना 1/5. m ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 1/5 1/5 मिळते. बरं, आता 1/5 निघाल्यानंतर काय करायचं, याला सबस्टिट्यूट करा, प्लेस करा. कशामध्ये करा, तर इथे लिहा प्लेस m = 1/5 इन इक्वेशन. कशामध्ये ठेवा, इन इक्वेशन 1 2 और 3 कशातही टाका, 1 मध्ये ठेवा. चला, तर इथं आता 10 इंटू m ची व्हॅल्यू काय 1/5. m न टाकता बाकीचं इक्वेशन ॲज इट इज जसं आहे तसं, त्याच्यात कुठलाही बदल करायची गरज नाही. 5 ने डिवाइड करा, 10 ला 2 आलं, 2 × 1 म्हणजे 2 + 2n = 4. आता ही 2 आणि ही 4 ह्या दोन्ही नंबर आहे म्हणून त्यांना एका गटामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणजे = च्या पलीकडे लिहिणं आवश्यक आहे ना. हे पावणे दिसतात, मग हे एका बाजूने एका गटात गेले पाहिजे है ना, सोरे येते. मग 2n = 4 - 2 म्हणजेच काय आलं 2 आलं. आणि n = काय येणार आहे 2/2 म्हणजे n = 1. आन्सर निघालं का अजून नाही निघालं, आन्सर अजून निघालेलं नाही. तर आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी, बट. परत एकदा बट काय अज्युम केलं होतं आपण, 1/x 1/x + y = m अज्युम केलं होतं. अँड 1/x - y = n अज्युम केलं होतं. बघा, आपले ओरिजिनल जे हिरो आहेत, ओरिजिनल जे आपले व्हेरिएबल आहेत, ते दिलेल्या इक्वेशन मध्ये x आणि y, म्हणून आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू निघाल्या म्हणजे आपलं पूर्ण सोल्युशन निघालं नाही. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू आपण अजून फाइंड करणं बाकी. तर इथं 1/x ॲज इट इज जसं आहे तसं पुन्हा एकदा राहणार आहे. तुम्ही फक्त स्टेपकडे लक्ष देत चला आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला, तुमच्या मित्रांना शेअर करा है ना, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे की त्यांनाही ह्या गोष्टी माहिती होतील. चला, या ठिकाणी पहा, m च्या जागेवर 1/5 ठेवलं, 1/x - y = n च्या जागेवर n ची व्हॅल्यू 1 पुट केली. आता या ठिकाणी काय झालं ना, हे दोन आहेत फ्रॅक्शन आणि या दोन फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. x + 1 × x + y × 1 म्हणजेच काय येणार आहे x + y. आणि 5 × 1 म्हणजेच काय येणार आहे 5. x + y = 5. इक्वेशन 1 नाही 1 2 झालं होतं, 3 द्या, याला 3 द्या. अँड सेकंड जे x - y = काय येणार आहे x - y = 1. इक्वेशन नंबर 4 येणार आहे. अजून पहा मित्रांनो, आता याला अजून आपल्याला ऍड करायचं आहे. ऍड इक्वेशन 3 आणि 4 आणि मग आपला आन्सर येणार आहे. तर महत्वाचा भाग काय, हा महत्वाचा भाग आहे आपला. इथं पहा, हे दोन इक्वेशन दिले होते. मग आपण ह्या फर्स्ट इक्वेशनला फॅक्टर फॉर्म मध्ये, फर्स्ट टर्मला 10/x + y ला आपण फॅक्टर फॉर्म मध्ये अरेंज केलं, लिहिलं. 10 × 1/x + y झालं. 2/x - y ला 2 × 1/x - y असं आपण अरेंज केलं. सेकंड इक्वेशनला तसंच मग आपण 1/x + y ची व्हॅल्यू m अज्युम केली, 1/x - y ची व्हॅल्यू n अज्युम केली आणि त्यानंतर त्यांना कन्वर्ट करून दोन इक्वेशन मिळवले, त्यांचे कोएफिशियंट n चे इक्वल केले, मग त्यांची ॲडिशन केली, m ची व्हॅल्यू काढली, ती सबस्टिट्यूट केली, n ची काढली. त्यानंतर पुन्हा इथे काय केलं, 1/x + y = m,
1/x प्लस x मायनस y इक्वल टू n आणि मग यावरून हे दोन इक्वेशन या ठिकाणी आपण तयार केलेत। पुढे याला तुम्ही स्क्रीनशॉट करा, आपण पुढचा भाग लगेच घेऊया। पुढे आता आपल्याला इक्वेशन 3 आणि 4 ची काय करायची ॲडिशन। तर लेट्स ॲड, काय करूया पुढे, लेट्स ॲड इक्वेशन 3 and 4। चला तर या ठिकाणी बघा, लेट्स ॲड इक्वेशन 3 and 4 आणि मग x प्लस वाय इक्वल टू किती आहे, x प्लस वाय इक्वल टू 5 फर्स्ट 3 इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 1। आता ॲड करायचे तर x प्लस x म्हणजे 2x झाले, प्लस y मायनस y कॅन्सल झाले, इक्वल टू 6, x इक्वल टू 6/2 म्हणजे x इक्वल टू आलं 3। आता x इक्वल टू 3 याला अजून एकदा प्लेस करा म्हणजे y ची व्हॅल्यू मिळते, प्लेस x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 मध्ये त्याला प्लेस करा म्हणजे काय येतंय 3 प्लस y इक्वल टू 5 मीन्स y इक्वल टू 5 मायनस 3 y इक्वल टू 2। तर सोल्युशन आता लिहायचे तुम्हाला, सोल्युशन जे आहे आपलं सोल्युशन काय आहे तर x, y इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन। आले लक्षात। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे हे मोठाले उदाहरणं आहेत। अशा प्रकारे ही जी आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एकूण 4च क्वेश्चन दिलेत, 4 सब क्वेश्चन दिलेले आणि 4 सब क्वेश्चन दिले, तर अजून जे 2 बाकी आहेत हे सुद्धा असेच महत्त्वाचे आहेत आणि थोडे मोठाले आहेत। मग आता यांना तुम्हाला चांगलं समजण्यासाठी मी याचे 2 भाग करतो। आज आपण याचा फर्स्ट भाग या ठिकाणी, फर्स्ट पार्ट या ठिकाणी पाहिला प्रॅक्टिस सेट 1.4 चा। उद्या आपण काय करू, याचं क्वेश्चन नंबर 3 आणि 4 2 भागामध्ये म्हणजे 2 क्वेश्चनसाठी एक भाग पुन्हा आपण घेऊया याच प्रॅक्टिस सेटचा आणि पूर्ण हा प्रॅक्टिस सेट उद्या कंप्लीट करू। तर ही उदाहरणं किंवा आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला समजतायत का, अभ्यास कसा चाललाय त्यामुळे तुमचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट करा। आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत पाहिलं म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला सगळे उदाहरणं लक्षात येणार आहे आणि रोजचे व्हिडिओ कंटिन्यू जॉईन करा। एक दिवस जॉईन केलं किंवा 2-4 दिवस क्लास केला, मध्ये 1-2 दिवस पुन्हा गावाला गेले, शक्य झालं नाही, तर मग अशा वेळी व्हिडिओ रेकॉर्ड असतात आणि प्लेलिस्टला एकाखाली एक ते सिरियल नंबर नसतात आणि व्हिडिओच्या फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनला जायचं। डिस्क्रिप्शन म्हणजे खाली जी माहिती दिली मोर बटनला तिथं क्लिक करा, तिथं तुम्हाला लिंक भेटेल, त्या लिंकला सगळे व्हिडिओ असतात। एखादा व्हिडिओ चुकला तर तोही पाहून मग सगळं तुम्हाला हा सिलेबस लिंक होईल। आणि आपला मोटो जो आहे, आपलं जे ध्येय आहे की सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स हार्ड जातो त्या विद्यार्थ्यांना मॅथ्स सोपं जावं म्हणून आपण या चॅनलवरनं 2 बॅच आपण घेतोय। संध्याकाळी 8 वाजता मराठी आणि 9 वाजता सेमीच्या विद्यार्थ्यांची बॅच आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये घेतोय आणि आपलं टार्गेट असेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे। आणि तुम्ही कसं आहे, ॲक्टिव्ह जर सबस्क्रायबर राहिले म्हणजे रोज तुम्ही क्लास जॉईन केला, तुम्ही भले क्लास लावले असतील, ऑफलाईन क्लास लावले असतील, पण तुम्हाला त्यामध्ये थोडंसं काही ठिकाणी अडचणी येतात, वर्गात विचारायची हिंमत होत नाही किंवा ते करून तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल प्रॅक्टिस करायची असं वाटतंय, तर मग हे तुम्ही कंटिन्यू जॉईन केले तर गॅरंटेड सांगतो की तुम्हाला याचा खूप चांगला लाभच होणार आहे। पण तुम्हाला काय करावं लागेल, सांगितलं तसं रोजचे व्हिडिओ जॉईन करा, रोजचा सिलेबस बघा, झालेलं लिहून काढा आणि त्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहत चला। आता आज आपण 2 उदाहरणं घेतले, दोन्ही उदाहरणं पाहणं आणि लिहून काढणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ जास्त न लांबवता आजचा भाग या ठिकाणी थांबूया। धन्यवाद। उद्या भेटूया संध्याकाळी 9 वाजता।